खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा. सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. शिवसेना उद्धव गटाचे वरिष्ठ नेते सचिन अहिर यांनी पक्ष सोडला. उपसभापती पद मिळवलं विधान परिषदेचं. त्याच्यानंतर काही तासातच चर्चा सुरू झाली ती खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे हे शिंदे गटात प्रवेश करणार का. शिंदे सेनेतर्फे भगवान पोखरकर हे कॅमेऱ्यासमोर आले. त्यांनी सांगितलं की विकासाची गंगा वाहील, बाबाजी काळे यांनी त्यांना साथ द्यावी. मात्र उद्धव गटातर्फे कोणीही नेता अजून कॅमेऱ्यासमोर आलेला नाही आहे. माझ्यासोबत विजयताई शिंदे आहेत. त्या शिवसेनेच्या गेली अनेक वर्ष वाघीण समजल्या जातात पुणे जिल्ह्याच्या. ताई नमस्कार. नमस्कार. बाबाजी काळे पक्ष सोडणार का असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेले 3 दिवसात बाबाजी काळे यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं आमदार साहेबांसोबत. त्यांनी सांगितलं मी आत्ता पक्ष सोडत नाहीये. मात्र दुसरीकडे शिंदे सेनेच्या काही नेत्यांनी चर्चा सुरू केली आहे की बाबाजी काळे हे पक्ष सोडतायत आणि शिंदे सेनेत दाखल होणार आहेत. काय म्हणाल? शिंदे सेनेच्या अफवा, तो अफवावर मोठा होणारा पक्ष आहे. कारण त्यांनी मूळ उद्धव बाळासाहेब पक्षाचा अभ्यास केलेला नाही. आमदार बाबाजी काळे हे मशालीच्या चिन्हावर निवडून आलेला भगवा वीर आहे तो, आणि तो पक्षाला उद्धव साहेबांना सोडील अशी आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही आहे, कारण तो सोडूच शकत नाही. ताई तुम्ही म्हणालात पक्षाला उद्धव साहेबांना आमदार बाबाजी काळे सोडणार नाहीत. बाबाजी शेठशी स्वतः माझं सुद्धा बोलणं झालं. त्याच दिवशी झालं ज्या दिवशी सचिन अहिरांनी प्रवेश केला उपसभापती पद मिळण्याच्या अगोदर. त्याच दिवशी आमदार साहेब स्वतः म्हणतायत की ते पक्ष सोडणार नाहीयेत. तुम्ही म्हणतायत ते पक्ष सोडणार नाहीयेत. मग या अफवा बाहेर निघण्याचं कारण काय? अफवांवर पक्ष चालतो. मग असेच मी म्हटलं तुम्हाला की त्यांना कशावरच काही चालायला जागा नाही आहे. मुळात जे बोलले ते पहिले गद्दार आमच्या तालुक्यातले, ते जे आमच्याकडे निवडून आले आणि त्यांनी दुसरीकडे जाऊन गद्दारी केली. त्यामुळे त्यांचा चष्माच तसा आहे. त्यांना प्रत्येक माणसामध्ये गद्दारी दिसते. परंतु तसं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजे हा मूळ पक्ष आहे आणि त्या पक्षातून कुणीच बाहेर खेड तालुक्याचं तरी पडणार नाही. ताई दुसऱ्या एका बाजूला तुम्ही म्हणालात आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतो. स्वतः आमदार साहेब सुद्धा हेच म्हणालेत की मी काही पक्ष सोडत नाही. मात्र दुसऱ्या एका बाजूला नागरिकांकडून अशी चर्चा आहे की जर आमदार बाबाजी काळे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला तर ते सत्तेत जातील, तालुक्याच्या विकासाची गंगा मोठी होईल, विकास सुरू होईल. त्याच्यावर काय म्हणाल? मला एक सांगा की 1.5-2 वर्ष आता बाबाजी शेठ काळेंना निवडून येऊन आमदार म्हणून झाले. मग त्यांनी आत्तापर्यंत दर दिवस त्यांचा नवीन कार्यक्रम आहे, दर दिवस नवीन विकासाची गंगा आहे. मग हा विकास नाही का? तो माणूस विरोधात राहून सुद्धा एक उत्तम पद्धतीचं काम करतो, चौफेर काम करतो. मग त्या माणसाचा विकास म्हणजे काय? या लोकांना माणूस म्हणून विकास कोणी पाहिजे का? माझ्या आमदारांनी सांगितलं की मी 5,000 कोटीचा विकास केला आहे. मग तो विकास नाही का? तो हरवला का? मग नेमकं यांच्याकडे सत्ते जाऊन उपाशी मारायला जायचे का? घोषणा व्यतिरिक्त नवीन काय आलेलं एखादी गोष्ट सांगता येईल का? समजा यांना आता 4 वर्ष झाली पक्षातून बाहेर पडून, हे मुख्यमंत्री झाले, हे आता उपमुख्यमंत्री होऊनही त्यांनी सगळ्या चोऱ्या माऱ्या चालवल्यात. या माणसाकडे जा त्याला चोर, त्या माणसाकडे जा त्याला चोर, म्हणजे ही चोर कंपनी आहे. मग या चोर कंपनींनी विकास नेमकं काय करणार आहे? कशात करणार? आणि विकास दाखवायला आहे काय? इतकं कर्ज करून ठेवलंय महाराष्ट्रावर की खेडमध्ये आणणारा पैसा कुठून यायचा हा पण फार मोठा प्रश्न आहे समाजापुढे. त्यामुळे लोकांना फसवून विकासाची गंगा आणतील आणि मग आमचा विकास होईल. तर विकासाची गंगा बाबाजी शेठ काळे आणतातच आहेत. त्यांच्या चांगुलपणाने असेल किंवा त्यांच्या बौद्धिक पद्धतीनं असेल किंवा तो एक चांगला हुशार, जिज्ञासू, इंजिनियर असणारा माणूस तुमच्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. समाजाने त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि कोणत्याही त्या बाबड्या गोष्टींवर विश्वास न ठेवता चाललेलं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालले. राज्यसभेचे खासदार त्यांना मदत करतायत किंवा इतर
पक्षातनं सुद्धा त्यांना चांगली मदत केली जाते, कारण तो माणूस फक्त विकास आणण्यासाठी धडपडतोय. ताई, एका बाजूला विकासाची गंगा आणणार असा विषय होतोय, मात्र दुसऱ्या बाजूला पुणे नाशिक रेल्वे रद्द झाली. गेली अनेक वर्ष आपण शिवसेना बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेचे फार सुरुवातीपासून सदस्य आहात. आता उद्धव साहेब असताना सुद्धा आपण त्यांचा पक्ष कधीच सोडला नाहीत. या रेल्वे जाण्याच्या विषयात काय म्हणाल? रेल्वे जाण्याच्या ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये खरं पुणा नाशिक रेल्वे लाईन ही कधीच व्हायला हवी. ती अतिशय आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी पुन्हासुद्धा काल एक बैठक होती त्यांची, ती काल न होता ती आज होणार आहे. सगळे लोकप्रतिनिधी बसणार आहेत आज, आणि त्याच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने तोडगा बाबा शेठ काढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणताय बाबाजी शेठ त्याच्यावर तोडगा काढल्याशिवाय राहणार नाही. कधी एकेकाळी तुमचे 3 टर्म खासदार असलेले शिवाजी आढळराव पाटील यांनी सुद्धा या विषयात हात टेकलेत. हात टेकले खरं आहे ते, कारण धडपड त्यांनी खूप केली. धडपड केली नाही असं म्हणजे नाही. तुम्ही आत्ता दुसऱ्या पक्षात असलेले शिवाजी आढळराव पाटलांवर टीका नाही करणार? नाही, टीका करणार नाही. ज्यावेळेस ते आमचे खासदार म्हणून काम करत होते त्यावेळेस त्यांनी सुद्धा काय केलं, मोजणी काम केलं, मोजणी आणायचं काम केलं, कुठे स्टेशन घ्यायचं ते पाहिलं, त्यांनी धडपड केली. मग आत्ताचे खासदार अमोल कोल्हे कमी पडलेत का? अमोल कोल्हे कमी पडलेत असं नाही मला म्हणायचं, फक्त त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि केंद्रामध्ये त्यांनी भांडावं आणि ती रेल्वे लाईन आणावी अशी माझी त्यांना अमोल कोल्हे भांडताना दिसत नाहीयेत. भांडताना दिसत नाही. रेल्वेसाठी लोकसभेत भांडलं पाहिजे त्यांनी. भांडलं पाहिजे हे तुम्ही म्हणताय. हो. मात्र अमोल रामसिंग कोल्हे हे जेव्हापासून खासदार झाले तेव्हापासून ते या विषयावर कुठलाच मुद्दा बाहेर घेऊन येताना दिसत नाहीयेत. नाही, त्यांनी परवा एक गोष्ट सांगितली होती की रेल्वे लाईन येणार आहे, शिरूरला एक स्टेशन होणार आहे असं परवा ते बोलले. बरोबर. परंतु त्यांनी असणारा आपला पुण्यापासून जो पट्टा आहे की संगमनेर पर्यंत जे ज्या रेल्वे लाईनला स्टेशन दिलेली आहे ते अतिशय महत्वाचे आहे आणि ग्रामीण भागाला रेल्वेचा उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी भांडावं आणि ते आणावे. मी किसनराव वानखिल्यांपासून आतापर्यंत आपण फक्त मागतोय रेल्वे, पण मिळत नाही. माझ्या जन्मा अगोदर शरद पवारांनी ही रेल्वे जाहीर केली, ती आजवर आलेली नाहीये. म्हणजे कदाचित 40 वर्षापेक्षा जास्त काळ झालाय जेवढं मला माहिती आहे राजकारण या तालुक्याचं. ताई, अमोल कोल्हे यांनी परवा एका पत्रकार परिषदेत शब्द वापरला की जर भाजपाचा प्रस्ताव आला तर त्या प्रस्तावावर विचार करू. म्हणजे भाजपात जाण्यासाठी किंवा भाजपाला सपोर्ट करण्यासाठी. आता ते तर काल- मग राष्ट्रवादी फुटणार आहे का? त्यांनी तर काल असं म्हटलंय का माझा लोकांनी विपर्यास केला, बोलण्याचा माझा विपर्यास केला. अमोल कोल्हे एवढे कमजोर नाहीयेत बोलायला. नाही, पण तरी ते म्हणले की बाबा मला वेगळं बोलायचं होतं, माझा विपर्यास केला. आता ते शरद पवार आणि ते म्हणजे ते साधारण ते पाहून घेतील, कारण ते ज्येष्ठ लोक आहेत, त्या पद्धतीने त्यांचा विचार करतील. ताई, आमदार बाबाजी काळे जाणार नाहीत हे तुम्ही सांगितलं. 15 दिवसाच्या एका विषयावर जातो. भीमाशंकरला आमदार साहेब, मुख्यमंत्री हे हजर होते. मुख्यमंत्र्यांनी दिलीप वळसे पाटलांच्या गळ्यात हात टाकून एक शब्द वापरला, आम्ही बाबाजी यांना एक ऑफर दिलेली आहे, प्रस्ताव दिलेला आहे, त्यांनी त्यावर नक्कीच विचार करावा. त्या प्रस्तावाचा अर्थ वेगळा काढला गेला असं त्यांचंही म्हणणं आहे की बाबा खेड तालुक्यामध्ये काही निधी मी टाकतोय आणि तुम्ही म्हणताय की आंबेगाव तालुक्यातच विकास होतोय, तर हा प्रस्ताव वेगळ्या पद्धतीने द्या आणि त्या पद्धतीने मी त्याचा विकास करेल म्हणून त्यांनी काही फंड टाकलेला आहे. तर त्या प्रस्तावाचा अर्थ माझ्या मते लोकांनी वेगळा घेतला. फक्त लोकांनी नाही, पत्रकारांनी सुद्धा, अनेक पत्रकारांनी त्याच्यावर तर्कवितर्क लढवले, त्यात मी सुद्धा एक होतो. मी स्वतः आमदार साहेबांना हा तुमच्या समोरच पत्रकार परिषदेत प्रश्न विचारलेला आहे. भले याच विजयाताई शिंदे असे म्हणत असतील की बाबाजी काळे हे पक्ष सोडणार नाहीयेत, स्वतः बाबाजी शेठ काळे हे सुद्धा आमदार असताना आत्ता हा शब्द वापरत असतील, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडणार नाहीये, येणारा काळ सांगेन की पुढे काय होतंय. मात्र आज विजयाताई यांनी जी उत्तरं दिली त्याच्यावर आपण समाधान मानूयात आणि पुढील काळासाठी विकासाची गंगा ही कुठल्याही पद्धतीने आजही विकासाची गंगा चालू आहे आणि उद्याही तो विकास होणारच आहे. कारण बाबाजी शेठ काळ्यांसारखा माणूस हा अतिशय हुशार आहे आणि त्यांना कसा फंड आणायचा, कसा वापरायचा याचं ज्ञान पण आहे. त्यामुळे समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवावा. निश्चित समाजाचं म्हणणं ते मान्य करतील, माझी अगदी त्यांच्यावर विश्वास आहे. तर पुढील काळात जसं ताईंनी सांगितलं की बाबाजी शेठ काळे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे, जनतेने तो दाखवलेला आहे, ते नक्कीच सार्थ ठरवतील आमदार म्हणून. मात्र काय घडामोडी घडतायत
हे नक्कीच पाहण्यासारखे असतील, कारण अधिवेशन अजूनही सुरू आहे आणि चर्चा एक होते की 8 ते 10 आमदार उद्धव सेनेचे फुटणार आहेत. कॅमेरामन वैभव वाघमारे सह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. धन्यवाद. आता आपल्या राजगुरुनगर शहराच्या अगदी जवळ म्हणजे शिरोलीमध्ये पुणे नाशिक महामार्गालगत भव्य 3 मजली इमारत भाड्याने देणे आहे. तर आता आपल्या हॉस्पिटल, बँक, पतसंस्था, शालेय अभ्यासिका किंवा अन्य अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी तब्बल प्रत्येकी 2500 स्क्वेअर फुटाचे 3 मजले भाड्याने देणे आहे. तर आजच संपर्क करा. वस्ताद मुन्नाभाई शेख, 94 23 22 8007, 89 75 62 21 83.